भगवद्गीता अशीच मराठीत ऐकण्यासाठी आपल्या मथुरा पब्लिकेशनला सबस्क्राईब करा। अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भाग 2। जो निर्भय आहे असा सुभद्रपुत्र अभिमन्यू, ध्यानरूपी द्रौपदीचे 5 पुत्र वात्सल्य, लावण्य, सहृदयता, सौम्यता व स्थिरता हे सर्वजण थोर महारथी आहेत। साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे, क्षमता आहे। अशा प्रकारे पांडवांच्या पक्षातील दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या 15-20 योद्ध्यांची नावे दुर्योधनाने घेतली। असत प्रवृत्तींचा राजा असूनही मोहामुळेच सत प्रवृत्ती समजणे शक्य होते। मोह तसे करण्याला बाध्य करतो। त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्ध्यांविषयी तो संक्षेपाने द्रोणाचार्यांना सांगतो। जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्याने मारली असती। येथे विकार कमी सांगितले गेले, कारण विकार नाशवंत असतात व त्यांच्यावर विजय प्राप्त करावयाचा आहे। फक्त 6-7 विकारच त्याने सांगितले की ज्यांच्या अंतरंगात संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तींचा वास आहे। जसे अस्माक तु विशिष्टा ये तानिबोध द्विजोत्तम नायकामं सैन्यस्य न्यार्थ तांब्रवीमिते। 7 हे द्विजश्रेष्ठा, आता आमच्या सैन्यात जे जे प्रमुख आहेत, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत, त्यांची नावे आपल्याला कळण्यासाठी सांगतो, ते आप ऐकून घ्या, जाणून घ्या। बाह्य युद्धात सेनापतीला द्विजश्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही। वास्तविक गीता म्हणजे अंतःकरणातील 2 प्रवृत्तींचा संघर्ष आहे व तेथे द्वैत वृत्तीच्या आचरणाचे प्रतीक म्हणजे गुरु द्रोण आहे। जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेशमात्रही अलग असतो तोपर्यंत तेथे प्रकृती विद्यमान असते, द्वैत भाव उपस्थित असतो। या द्विवर विजय मिळवण्याची प्रेरणा आम्हाला गुरु द्रोणाचार्यापासून मिळत असते। आमचे अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असते। ते पूजास्थल नाही, मंदिराचे प्रांगण नाही, ती युद्धभूमी आहे। तेथे शौर्यसूचक संबोधन असायला हवे। आता असत प्रवृत्तींचे प्रमुख कोण कोण आहेत? भवान भीष्मश्च कर्श्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्श्च सौमदत्तिस्तथैवच। 8 एक तर स्वतः आपण द्वैतभावाचे आचरणरूपी द्रोणाचार्य आहात। भ्रमरूपी संदेहरूपी पितामह भीष्म आहेत। भ्रम हे या विकारांचे उद्गम स्थान आहे आणि अंतापर्यंत तो जिवंत राहत असतो, म्हणून तो पितामह आहे। सर्व सेना मरून गेली तरी हा जिवंत होता। शरशयेवर निश्चेतन अवस्थेत पडून होता, पण तरीही तो जिवंत होता, म्हणून भीष्म हा भ्रमरूप आहे। याप्रमाणेच असत कर्मरूपी कर्ण व संग्रामात सदैव विजयी होणारे कृपाचार्य आमच्या पक्षात आहेत। साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारे कृपेचे आचरण म्हणजेच कृपाचार्य होय। परमेश्वर ज्ञवाळू आहे, तो कृपेचे धाम आहे। त्याच्या प्राप्तीनंतर संताचे स्वरूपही असेच ज्ञवाळू बनते। परंतु या साधनेच्या कालात जोपर्यंत आम्ही परमेश्वरापासून अलग राहतो तोपर्यंत तोही आमच्यापासून दूरच असतो, अलग असतो। असत प्रवृत्ती जिवंत असते, ती मोहाने गुरफटलेली असते। अशा परिस्थितीत साधक जर ज्ञवाळूपणाने वागला तर तो नष्ट होऊन जातो। सीतेने दया दाखवली, त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्रायश्चित करावे लागले। विश्वामित्र क्षणभर दयाद्र बनले, त्यामुळे त्यांना पतित व्हावे लागले। योग सूत्रकार महर्षी पतंजलीही म्हणतात ते समाधावुक्सगी व्युत्थाने सिद्ध्य 3:37। व्युत्थान कालात समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर सिद्धी प्रकट होतात। वास्तविक त्या सिद्धी आहे, परंतु काम, क्रोध, मोह या विकाराइतक्याच कैवल्य प्राप्तीमध्ये त्या असरूप विघ्नरूप आहेत। गोस्वामी तुलसीदासांचेही असेच मत आहे। छोरत ग्रंथी जानी खगराया विघ्न अनेक करे तब माया रिद्धी सिद्धी प्रेर्य बहुभाई बुद्धिहीन लोभ दिखावहीन आई। माया अनेक विघ्ने अडचणी निर्माण करत असते, ती साधकाला अनेक सिद्धी प्रदान करते।
साधकाला ती सिद्ध बनवते. असा सिद्धी प्राप्त झालेला साधक मरणासन्न मनुष्याच्या जवळून गेला तरी तो मनुष्य उठून उभा राहील तेवढी सिद्धी त्याला प्राप्त होते. अर्थात तो मनुष्य भले जिवंत झाला, पण साधकाने ते स्वतःचे सामर्थ्य समजले तर तो नष्ट होऊन जाईल. एक रोगी बरा झाला की त्याच्या जागी अनेक रोगी जमतील. त्यामुळे भजन चिंतनामध्ये खंड पडेल व साधक त्यामुळे इतका भक्त जाईल की प्रकृतीचे बाहुल्य वाढून तो प्रकृतीच्या पाशात अडकला जाईल. जर लक्ष दूर असेल आणि जर साधकाने कृपाळूपणा केला तर त्याच्या त्या कृपेच्या आचरणामुळे समितिंजय संग्रामात सदैव विजयी होणारी अशा सर्व सेनेवर तो विजय मिळवू शकेल. व म्हणूनच जोपर्यंत लक्ष्यपूर्ती होत नाही तोपर्यंत साधकाने अत्यंत सतर्क सावध राहिले पाहिजे. दया बिनु संत कसाई, दया करी तो आफत आई, परंतु अपूर्ण अवस्थेत ही दया म्हणजे ज्याचे दमन करण्यास अशक्य अशा असत प्रवृत्तीच्या दुर्धर्ष योद्ध्यासारखी आहे. या प्रकारे आपल्या पक्षात आसक्तिरूपी अश्वत्थामा आहे, विकल्परूपी विकर्ण आहे व ब्रह्मई श्वासासारखा असणारा भूरिश्रवा आहे. हे सर्व बहिर्मुखी प्रवाहाचे मुख्याधिकारी आहेत. अनेच बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. 9. माझ्यासाठी जीवावर उदार झालेले अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज व युद्धात कुशल असणारे पुष्कळ वीर येथे युद्धासाठी सिद्ध झालेले आहेत. ते सर्व माझ्यासाठी आपले प्राण द्यायलाही तयार आहेत. अर्थात ते निश्चितपणे किती आहेत हे सांगता येणार नाही. आता कोणती सेना कोणामुळे सुरक्षित आहे यावर दुर्योधन म्हणतो, अपर्याप्त तदस्माक बल भीष्माभिरक्षित, पर्याप्त त्विद्मेतेषा बल भीमाभिरक्षित. 1-0. भीष्माने रक्षण केलेली आमची सेना अफाट सेना असून ती अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेली पांडवांची सेना जिंकण्यास सोपी असून ती पर्याप्त म्हणजे मोजकी आहे. येथे पर्याप्त व अपर्याप्त हे क्लिष्ट दुर्बोध शब्द दुर्योधनाच्या मनातील शंकासंदेह व्यक्त करीत आहेत. आता ज्यांच्यावर कौरवांची भीस्त आहे ते पितामह भीष्म म्हणजे कोणती सत्ता आहे, तसेच ज्याच्यावर पांडव अवलंबून आहेत तो भीम म्हणजे कोणती सत्ता आहे हे पाहावयाचे आहे. यानंतर दुर्योधन सेनेला सूचना देताना सांगत आहे, अयनेषुच सर्वेषु यथाभागमस्थिताः भीष्मेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्वैर्हि. 1-1. तेव्हा सेनाव्यूहरचनेत आपापल्या मोक्याच्या जागी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्याचेच रक्षण केले पाहिजे. जर भीष्माचार्य जिवंत राहतील तरच आम्ही अजिंक्य राहणार आहोत. तेव्हा पांडवांशी लढण्यापेक्षा तुम्ही फक्त भीष्माचार्याचेच रक्षण करावे. जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ज्याच्या रक्षणाचा भार कौरवांना उचलावा लागत आहे, त्या भीष्माला योद्धा कसे म्हणावे? तो कसला योद्धा? पण येथे भीष्म म्हणजे भ्रम, विपरीत ज्ञान, संदेह, भ्रांती. भीष्म म्हणजे हाडामांसाचा योद्धा नव्हे, म्हणून भीष्म म्हणजे भ्रमभ्रांती जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत विजातीय म्हणजे दुष्ट प्रवृत्ती अजिंक्य आहे, अजय आहे. अर्थात अजय म्हणजे ज्याला जिंकताच येत नाही असा नव्हे, तर अजय म्हणजे दुर्जय म्हणजेच कष्टाने ज्याला जिंकता येते असा.